तर सेमीफायनलचा पहिला मॅच आपल्याला पाहायला मिळेल। दोन संघ आमने सामने। ब्रदर ब्लास्टर संघ, यावेळेस जर ब्रदर ब्लास्टर संघाचा जर विचार केला तर प्रथम नाणेफेक जिंकलाय आणि नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण त्यांनी स्वीकार केलाय, आमंत्रित केलाय फलंदाजीसाठी, तो म्हणजेच केशरी किंग या संघाला। तर आपण पाहतोय पुन्हा एकदा सेमीफायनलचा हा थरार आपल्याला पाहायला मिळेल। ज्या मॅचकडे आपण पाहतोय फर्स्ट सेमीफायनल, गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज मिस्टर कुशल, कुशल आपल्याला पाहायला मिळतोय। संघाचा कर्णधार ज्या पद्धतीने त्याने टॉस जिंकला आणि टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण फिल्डिंग हे मात्र नक्कीच पाहायला मिळते। इथे मात्र पंचांचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचला जातो। एक मॅच इज ऑन। पहिले दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, एका बाजूला प्रज्योत आणि दुसऱ्या बाजूला क्षितिज आपल्याला पाहायला मिळेल। प्रज्योत आणि क्षितिज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे। पहिला चेंडू पडेल, पहिला चेंडू स्टेअर केला, इथून मात्र आपण पाहतोय गॅपमध्ये खेळलाय, गॅप खूप चांगला आहे आणि चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या अगदी बाहेर। पहिल्याच चेंडूवर येतोय चौकार। चेंडूला थांबवायचं होतं परंतु आपण पाहतोय चेंडूपर्यंत पोहोचू शकलं नाही। थर्डमॅन होती, स्लीप होती, त्यानंतर पॉइंट रिजनमध्ये एक क्षेत्ररक्षक, अगदी त्यांच्या गॅपमधून चेंडू निघाला आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर जाताना हा चौकार येताना आपल्याला पाहायला मिळतोय। पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर हा चेंडू आता मात्र पंचांकडे लाऊड अपील आहे। इथे मात्र काय घडलंय परंतु पंच आपण पाहतोय दर्शवतोय कुठला इशारा नाही, लेग बायच्या रूपाने ही रन्स या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते। रन्स मात्र एक सिंगल मिळेल, या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 5 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर लावल्या गेल्या आहेत। डावखरी हाताचा फलंदाज क्षितिज प्रज्योत आहे, सॉरी या आधी देखील प्रज्योतची खेळी आपण पाहिली, खूप चांगली खेळी पाहायला मिळाली होती प्रज्योतची। पुन्हा एकदा यावेळेस सज्ज झालाय प्रज्योत। डावखरी हाताचा फलंदाज एक चांगला खेळाडू आहे प्रज्योत। पाटील आपण कुशल आणि प्रज्योत यांच्यामधील जी टक्कर आहे ती कशा पद्धतीने होईल। फुलटच चेंडू आहे, इथं मात्र फिरून मारलाय, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत फक्त आणि फक्त सिंगल रन्स या ठिकाणी घेतली जाईल। सिंगलच्या मदतीने धावफलक 1 ने वाढेल। स्कोर कार्ड 6 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर लागले जात आहेत। यावेळेस आपण पाहतोय चेंडूवर रन्स मात्र किती जमवले जातील ते देखील पाहणं गरजेचं आहे। धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर आतापर्यंत आपण पाहतोय 2 ने, इथे मात्र धावसंख्या वाढली जाईल। 8 धावा आपण पाहतोय जमवले जात आहेत। पुन्हा एकदा हा चेंडू सोडला तर जातोय, मात्र पंचांचा कुठलाही इशारा नाही आहे। चांगला चेंडू आहे, अगदी वाईड लाईनच्या आतमधून हा चेंडू नक्कीच जाताना आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याच कारणास्तव पंचांचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचला नाहीये। इथून मात्र खूप खोलवर चपायचा चेंडू आहे, मिड ऑफचा क्षेत्ररक्षक आपण पाहतोय त्या ठिकाणी चेंडूवर पोहोचतोय, चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत सिंगल रन्स, ओव्हरची होईल समाप्ती। षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालं आहे आणि एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या जर पाहिली तर 9 धावा या स्कोर कार्डवर लागल्या आहेत।
धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 9 धावा. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झाल्यानंतर दुसरा गोलंदाज सज्ज झालाय. प्रत्येक गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळेल. फलटो चेंडू होता, फायदा उचलता आला नाही, परंतु फायदा हा झालाय की चेंडू कोणी थांबवू शकला नाही. 22च्या रूपाने ही रन्स मात्र आपल्याला पाहायला मिळते. 4 धावा मिळतील एकंदरीत. 4 धावा येताना हे एक्स्ट्राचे रन्स आहेत. याआधी देखील आपण पाहिले 2 क्षेत्ररक्षकाच्या आतमधून जो गॅप होता त्या गॅपमधून चौकार आलाय. आता मात्र तेच उदाहरण आपल्याला पाहायला मिळतंय पुन्हा एकदा की विकेट किपरने सोडल्यानंतर या चेंडूला थांबवणारा कोणी नव्हता आणि त्याच कारणास्तव जर पाहिलं तर आणखीन एक चौकार म्हणजे एकंदरीत 8 धावा ज्या आल्या आहेत त्या कुठेतरी फिल्डिंगच्या अभावी येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस हलक्या हाताने कट केलाय चेंडू. त्या ठिकाणी आपण पाहतोय क्षेत्ररक्षक भावेश होता त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूला अडवतोय. रन्स मात्र स्कोर कार्डवर लागले जाईल. एकंदरीत 14 धावा. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 9 धावा होत्या. आतापर्यंतचे चेंडूचाच खेळ पाहिला तर 2 चेंडूचा खेळ झाला आणि 2 चेंडूमध्ये धावा मात्र भरपूर प्रमाणावर या ठिकाणी दिल्या गेल्या आहेत. पुन्हा एकदा प्रतीक यावेळेस फुलटो चेंडू आहे. याला दिशा देण्याचं काम केलंय परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. क्विक फेकी आपल्याला पाहायला मिळाली आणि सिंगल रन्स आणखीन एकदा मिळेल. धावसंख्या 1 ने वाढली जाईल. स्कोर कार्डवर धावसंख्या होती ती म्हणजेच 15 धावा. 15 धावा आतापर्यंत झाल्या आहेत. संत गतीने थोडासा सामना नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. सेमीफायनलची मॅच पकड दोन्ही संघाची मजबूत आहे. दोन्ही संघ चांगले खेळले आहेत. यावेळेस समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक थोडीशी चुकी करतोय आणि चुकीचं रूपांतर काय तर चौकारामध्ये येईल. आतापर्यंत आपण पाहतोय मिस्टर दीपेश होता त्या ठिकाणी चुकी केली आणि या चुकीचं रूपांतर चौकारामध्ये. याआधी देखील 2 चौकार अगदी फिल्डिंग मधून आपल्याला पाहायला मिळते. फिल्डिंग थोडीशी खाली या ठिकाणी नक्कीच खराब राहिली ती म्हणजेच ब्रदर्स ब्लास्टर या संघाची. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. इथून पाहतोय आपण रन्स मिळणार नाहीये. स्वतः फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवतोय. नक्कीच साई धावसंख्या आतापर्यंत स्कोर कार्डवर लागली जाते 19 धावा. साई टीमचे कप्तान आपल्याला पाहायला मिळतंय ज्यांनी टीम या ठिकाणी उतरवली मैदानाच्या आतमध्ये. दशरथ संखे या ठिकाणी उपस्थित होत असताना दशरथ संखे काका या आपण मुख्य डाईजवर येऊन विराजमान व्हा. साई संघ आपल्याला पाहायला मिळतोय जो संघ त्यांचाच आहे. साईनाथ दापोली संघाचे कर्णधार अगदी संघाची त्यांनी बांधणी केलेली आपल्याला पाहायला मिळतोय आणि तोच संघ या ठिकाणी नक्कीच आपल्याला बऱ्याच कॅमेरामॅनला मी विनंती करेन की या ठिकाणी मुख्य डाईजवर कॅमेरा घेऊन यायचा आहे. आमचे दशरथ संखे सरांचं या ठिकाणी यथोचित स्वागत या ठिकाणी केलं जात आहे. वेलकम सर. तर आतापर्यंतची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 19 धावा. षटक क्रमांक दुसरं कंप्लीट केलं गेलंय. तिसरं षटक या ठिकाणी हाताळलं जाईल. कोणता गोलंदाज मात्र तिसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज असेल ते देखील पाहणं गरजेचं आहे. तर
पुन्हा एकदा कुशल सज्ज झालाय गोलंदाजीसाठी. इथे मात्र सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3. इथून मात्र आपण पाहतोय पहिल्या चेंडूवर आक्रमण केलं आहे, परंतु क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी चेंडूला पकडतोय. इथून जर पाहिलं तर नोटचा कॉल येतोय पंचांकडून. आपण मध्ये फ्री हिटचा इशारा आलाय. बिमर चेंडू पाहिला गेला आणि फ्री हिटचा इशारा आलाय. फ्री हिटच्या चेंडूवर नक्कीच फायदा उचलता येईल का फलंदाज मिहिर याला. मिहिर आपल्याला पाहायला मिळतोय दुपारच्या सत्रामध्ये. यावेळेस पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न होता. फ्री हिटचा चेंडू त्याचा फायदा उचलता आला नाही मिहिर याला आणि तेच मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. सकाळच्या सत्रामध्ये खूप चांगला खेळला होता, परंतु कुशलची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. जी गोलंदाजी तो करतोय कुठेतरी प्रयत्न करतोय कमीत कमी धावा देण्यासाठी. इथून मात्र तेच पाहायला मिळतंय. बॅटची हलकीशी एज लागली होती. क्षेत्ररक्षण या ठिकाणी आता मात्र खूप चांगला होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रयत्न केले होते यष्टिरक्षकांनी देखील झेप घेऊन हा चेंडू पकडण्यासाठी, परंतु त्याच्या आबाखेच्या बाहेर आपल्याला चेंडू पाहायला मिळाला आणि त्याच कारणास्तव हा कट जी होती ती मात्र पकडता आलेली नाही आहे. कुशलचे चांगले प्रयत्न राहिले आहेत आतापर्यंत. या षटकातील जर पाहिलं तर जे चेंडू आले आहेत ते म्हणजेच 2 चेंडू आतापर्यंत कंप्लीट झाले आहेत. इथून पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळालं फटका तर सजवला आहे कव्हर पॉईंट रिजनमध्ये. कव्हरमध्ये चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये आणि त्या चेंडूवर देखील 2 धावा कंप्लीट करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. या दुहेरीने धावसंख्या ही वाढली जाईल. स्कोर कार्डवर धावसंख्या आतापर्यंत लागली जाते ती म्हणजेच 24 धावा. हो स्वीट साऊंड या ठिकाणी पुन्हा एकदा येत असताना, परंतु खराब क्षेत्ररक्षण या वेळेचं जर पाहिलं तर 4थं क्षेत्ररक्षण असं आहे की ती खराब झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय आणि या 4ही खराब क्षेत्ररक्षणावर त्याचा रिझल्ट आपल्याला पर्यंत पोहोचला जातोय. चौकार 4 धावा. स्कोर कार्ड वर लागले जाते 28 धावा. 28 रन्स आतापर्यंत जमवल्या गेल्या आहेत. ही हा देखील चेंडू आपण पाहतोय. वाईटचा इशारा आलाय पंचांकडून. अतिरिक्त धावा या ठिकाणी येत असताना इथून मात्र पाहिलंय फटका तरी चांगला आलाय. पुन्हा एकदा कव्हर एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, परंतु चेंडूला पकडण्याची या ठिकाणी प्रयत्न झाला नाही. नक्कीच या ठिकाणी अनाउन्समेंट आहे आपण पाहू शकतायत. दापोली प्रीमियर लीग म्हणजे DPLचा 5वं आयोजन आहे. ते 5वं आयोजनासाठी इथे मात्र आपण पाहतोय मिस्टर राकेश, मिस्टर महेश आणि सुचित संके यांच्याकडून, या तिघांच्याकडून आपण पाहतोय हे आयोजन केलं जाईल. आत्ताच अनाउन्समेंट केले जात आहे. 5व्या सीझनचं या ठिकाणी आयोजक आहेत ते मात्र आयोजक या ठिकाणी नावं दिलेली आहेत. इथून मात्र आणखीन एक चौकार येतोय. हा देखील चौकार, हा चेंडू आपण पाहतोय अडवण्याचा प्रयत्न केला असता परंतु चेंडूपर्यंत पोहोचू शकले नाही आहे, चेंडूला पकडू शकले नाही आणि त्याच कारणास्तव जर पाहिलं तर आणखीन एक चौकार येतो. या चौकारांनी धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर धावसंख्या लागली जाते 35 धावा.
मेहुल संके आणि आशिष पाटील या ठिकाणी उपस्थित होत असताना का वेलकम आपले देखील स्वागत आहे। तर आशिष सरांचं आपण स्वागत या ठिकाणी करणार आहोत, सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत करणार आहोत या मुख्य डायजवर, मुख्य मंचावर। दापोली प्रीमियर लीग अगदी आयोजक म्हणून आपण पाहतोय निशांत आणि त्यानंतर आपण पाहतोय जितेंद्र। खूप चांगल्या पद्धतीने आयोजन केलंय या स्पर्धेचं आणि प्रत्येकाचं अगदी बारकाईने इथे विचार केलाय। जो येणारा मान्यवर आहेत त्यांचं स्वागत, त्यानंतर त्यांना सन्मान चिन्ह देणं हे देखील आपल्याला पाहायला मिळतंय। खूप चांगल्या पद्धतीने केली जात आहे। पाणी ना, त्याला पाणी पाठव ना जरा। अक्षय कोणाकडे तरी कॅमेरामॅनला पाणी पाठव ना। मेहुल संके या ठिकाणी उपस्थित आहेत। या मेहुल दादा आपलं देखील या ठिकाणी स्वागत केलं जाईल। दोन्ही भाऊ आपण पाहतायत या ठिकाणी आणि त्यांना सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी नक्कीच आपण पाहतो या स्पर्धेमध्ये आपण अगदी वेळ दिला त्याबद्दल सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांचं स्वागत करूयात। आपण पाहतोय दोन्ही भावांची जोडी खऱ्या अर्थाने जर पाहिली तर या स्पर्धेसाठी उपस्थित होत असताना अगदी मॉन्टी दादा आणि आपण पाहतोय इथे मात्र विकेट येईल। पहिल्या चेंडूवर षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये चालू आहे। गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पाहिला तर आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येतोय निखिल आलाय गोलंदाजी ट्रॅकवर आणि पहिल्या चेंडूवर जर पाहिलं तर मिहिरचा विकेट या ठिकाणी घेतला जातोय। इथून मात्र आपण बाद झालेला पाहायला मिळतोय। धावसंख्या स्कोर कार्डवर आतापर्यंत लागली जाते ती म्हणजे 35 धावा, षटक क्रमांक 4 आणि विकेटच्या हॅट्रिक वर असेल। चेंडू हवेत आहे, विकेटची हॅट्रिक इथे मात्र साध्य होते। आजच्या दिवसातील पहिली विकेटची हॅट्रिक नक्कीच आपल्याला पाहायला मिळते मिस्टर निखिलच्या नावावर। सुरेख गोलंदाजी केली गेली आपण पाहतोय आणि विकेटची हॅट्रिक देखील साध्य केले। याआधी 3 चौकार पाहिले होते, परंतु यावेळी जर पाहिले तर 3 विकेट पहिल्या 3 चेंडू मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। खूप चांगली गोलंदाजी, खूप चांगली गोलंदाजी। तीन चेंडूवर 3 विकेट मिळवल्यात निखिल यांनी।
यावेळेस देखील आपण पाहतोय थोडसा अपील केला होता या ठिकाणी आपण पाहतोय कुशल यांनी नक्कीच 35 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वर आहे 4 चेंडूचा खेळ झालाय खूप चांगली गोलंदाजी निखिल कडून खूप चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा आपटचा चेंडू हा चेंडू हवेत आहे क्षेत्ररक्षक नाही आहे त्या ठिकाणी डीप मधून येतोय क्षेत्ररक्षक चेंडूला पकडलाय फेकेल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत या दुहेरी धावेची धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र 37 रन्स 37 धावा स्कोर कार्ड वर आहेत शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल शेवटचा चेंडू कशा पद्धतीने इथे मात्र टाकला जाईल यावेळेस पुन्हा एकदा सुरेख फटका कव्हर आणि पॉइंट रिजन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय चेंडू ट्रॅव्हल्स होताना जिथे क्षेत्ररक्षक खूप चांगली क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळाला चेंडूला अडवलं फेकलं तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा आणि या दुहेरी धावांनी धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर धावसंख्या ही लागली जाते 39 धावा षटक क्रमांक जर पाहिला तर चौथं या ठिकाणी कंप्लीट होतंय 6 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे शेवटचे षटक असेल गोलंदाजी ट्रॅकवर 05 म्हणजेच दीपेश येतोय दीपेश अगदी शेवटचा षटक हाताळण्यासाठी धावसंख्या धावफलकावर 39 धावा इथून कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न दीपेश करेल परंतु जास्तीत जास्त रन्स कशा येतील याकडे देखील लक्ष दिलं जाईल दोन फलंदाजाकडून एकाला बाजूला पाहिलं तर फलंदाज अभि आपल्याला पाहायला मिळतोय आणि दुसऱ्या बाजूला मिस्टर प्रज्योत मागचे 7 चेंडू जे आहेत आतापर्यंत प्रज्योतला स्ट्राइक दिली नव्हती पण यावेळेस स्ट्राइक आले आणि या स्ट्राइक मध्ये बघूया 6 चेंडू शिल्लक आहेत 6 चेंडू मध्ये किती धावा जमवल्या जातील याकडे देखील लक्ष दिलं जाईल बघूया 6 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे 39 धावा स्कोर कार्ड वर लागले आहेत तर दीपेश गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय दुसऱ्या बाजूला प्रज्योत आहे डावखरे हाताचा फलंदाज 6 चेंडू मिळतील प्रज्योतला परंतु दीपेश कशा पद्धतीचे हे 6 चेंडू खेळ पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा इथून मात्र जर पाहिला तर चांगला चेंडू आहे अगदी क्विक फेकी आपल्याला पाहायला मिळाली कुठलाही रन्स नाहीये डॉट चेंडू आलाय पहिला चेंडू डॉट आलाय जेवढे डॉट चेंडू आहे येतील तेवढे मात्र नक्कीच कमी धावांची टार्गेट आपल्याला पाहायला मिळेल परंतु जेवढे जास्त रन्स येतील तो मोठा टार्गेट आपल्याला पाहायला मिळेल इथे मात्र फुलटो चेंडू आहे चेंडू हवेत आहे क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचला जातोय चेंडूला पकडेल फेकेल तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी कंप्लीट करतायत 2 धावा कंप्लीट होत आहेत पुन्हा एकदा हा चेंडू आता मात्र बाहेर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला यस चेंडू टाकताना तुमची मुवमेंट नकोय हेच मात्र पंच दर्शवते यस नो चेंडू आहे कारण की चेंडू टाकण्याआधी जो तुम्ही पोझिशन घेतायत जो थर्डमॅनचा खेळाडू आहे याची पोझिशन ही तशीच राहिली पाहिजे कुठली मुवमेंट नसावी हेच मी म्हणेन आणि तीच मुवमेंट पाहायला मिळेल फ्री हिटचा चेंडू असेल हा चेंडू फ्री हिटचा असेल आपण पाहतोय नोचा कॉल आलाय पंचांकडून फ्री हिटच्या चेंडूवर फटका तर आलाय परंतु यावेळेस क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचू शकला नाही चेंडूला पाहत उभा राहिला आणि ह्या चेंडूवर जर पाहिलं तर चौकार येतोय 4 धावा
काढली जाईल. स्कोर कार्डवर धावसंख्या 46 रन्स, 46 धावा आपण पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा पंच दर्शवत आहेत. येस, इट इज अ वाईट चेंडू. अवांतर धाव या ठिकाणी येताना अवांतर धावेचा इशारा आलाय आणि एक धाव आणखीन धाव फळकावर 47 धावा झाल्यात. फुलटॉस चेंडू इथे मात्र प्रहार तर केलाय, परंतु चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय वन बाउंड क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन थांबला जातोय. रन्स मात्र मिळतील पुन्हा 2. धावसंख्या 2 ने वाढली जाईल. स्कोर कार्डवर धावसंख्या लागली जाते ती म्हणजेच 49 धावा. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. दीपेश याच्या गोलंदाजीतून आपण पाहतोय. यावेळेस फटका चांगला आहे, परंतु पुन्हा एकदा तोच चित्र. एक धाव तर पूर्ण केले. दुसऱ्या धावचा प्रयत्न असेल का? मात्र दुसरी धाव घेताना फलंदाज या ठिकाणी बाद होईल, तो म्हणजेच प्रज्योत. बॅक टू द डग आउट. थँक्यू. यानंतर 2 संघाच्या कर्णधारांना मी विनंती, एका बाजूस असेल साई टायगर संघ आणि दुसऱ्या बाजूला उर्वी फायटर संघ. दोन्ही संघाचे कर्णधार. शेवटचा चेंडू आहे. 50 धावा स्कोर कार्डवर झाले आहेत. चला, साई टायगर संघाचा कर्णधार आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतो उर्वी फायटर संघाचा कर्णधार. इथून आपण पाहतोय चेंडूवर रन्स मात्र वाईटच्या इशारा येतोय. अतिरिक्त धावा 51 धावा झाल्या आहेत. स्कोर कार्डवर 51 रन्स. पुन्हा एकदा यावेळेस हा देखील चेंडू आपण पाहणार आहोत. पंचांचा इशारा वाईट. 1+1 बाय चरपण. आणखीन एक धाव. रन्स वाढवायचं काम आता मात्र होताना आपल्याला पाहायला मिळतंय. शेवटचा चेंडू अजूनही मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे, परंतु हा चेंडू टाकण्यासाठी अजूनही 2 चेंडूचा वापर केलाय. 2 वाईट चेंडू टाकलेत. अजूनही शेवटचे चेंडू शिल्लक आहेत. यावेळेस फुलटॉस चेंडू, परंतु प्रहार करता आलेला नाही आहे. सिंगल रन्स तर या ठिकाणी घेतली जाते. एक धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावचा प्रयत्न असेल का? मात्र दुसरी धाव घेताना इथे रनआउटच्या रूपाने गडी बाद होईल. गडी बाद होतोय. धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाईल ती म्हणजेच 54 धावा. 55 धावांचं टार्गेट या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळतंय. 55 धावा जिंकण्यासाठी असणार आहे. चला, 2 संघाचे कर्णधार. एका बाजूला साई 11 टायगर संघ आणि दुसऱ्या बाजूला संघ आपण पाहतोय उर्वी फायटर संघ. यस, इथे मात्र आपण पाहतोय उर्वी फायटर संघ नाणेफेक जिंकलाय. महत्वाचा सामना आहे, सेमीफायनलचा सामना. काय डिसिजन असेल? आम्ही क्षेत्ररक्षण घेतोय पहिला. नक्कीच सकाळपासून आपण पाहतोय ज्या पद्धतीने मॅच सुरू आहेत. समोरच्या संघाला देखील आपण पाहतोय आणि या संघासमोर तुम्हाला खेळायचं आहे, तर काय गेम प्लॅनिंग केलंय? गेम प्लॅनिंग बघायला गेलं समोरच्या संघामध्ये 2 उत्कृष्ट फलंदाज आहे. एक तर स्वतः निशांतदादा आहे आणि मंथन आहे. तर यांना लवकर बाद करून संघाला कमीत कमी धावामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करू. आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर आताच माहिती मिळाली तुम्ही दोन्ही खेळाडू जे आहेत
दापोली बॉईज या संघाकडून एकत्र खेळतायत. दोन्ही ऑलराऊंडर खेळाडू आहेत. आता तुमच्या एकमेकांच्या विरोधात तुम्ही येऊन ठेपलेले आहेत, तर प्रेक्षकांना कशी मजा येईल या तुमच्या दोघांच्या खेळीमधून? नक्कीच एक म्हणजे बोलू शकतो की नेल बायटिंग मॅच होणार आहे, कारण समोरच्या संघामध्ये निशांत संखे नावाचा माणूस आहे. जर बघायला गेला ज्या आजच्या काळात दापोली गावातला सर्वात उत्कृष्ट खेळाडू नव्हे पण अख्ख्या वंजारी समाजातला वन ऑफ द बेस्ट प्लेअर आहे. नक्कीच धन्यवाद तुम्हाला. निशांत, तुम्ही टॉस जिंकला असता तर काय डिसिजन असता? आम्ही बॅटिंगच घेणार होते. आता तुम्हाला मनासारखी बॅटिंग आलेली आहे. इथून जर पाहिजे शेवटची मॅच आहे, पुन्हा एकदा तोच पोझिशन करू या मरो परिस्थितीमध्ये. आधी देखील आपण तुम्ही आला होतात, खूप चांगली बॅटिंग केली, खूप चांगली फिल्डिंग केली आणि चांगली बॉलिंग केली. तुमचा संघ नक्कीच पुढे आला. परंतु आताच्या मुवमेंटला जर पाहिलं तर हा संघ देखील जो उर्वी फायटर संघ आहे ते खूप स्ट्रॉंग आहे. काय म्हणतील त्यांच्याबद्दल? ऋतिक आणि चिन्मय माझ्या टीममध्ये खेळतात आणि माझा ओपनर बॅट्समॅन ऋतिकच आहे. दोघे एकच दापोली बॉईजमधून ओपनिंग करतात. ठीक आहे, आम्ही 50-55 रनाचा टार्गेट देऊ यांना. 50-55 धावा या ठिकाणी आव्हान दिलं. दोन्ही संघाला बेस्ट ऑफ लक. जाऊया आपण मॅच जशी स्टार्ट होईल नक्कीच मी जोडला जाईल तुमच्याशी. तर आपण पाहतोय मॅचला सुरुवात होईल. इथून मात्र महत्त्वाची मॅच आपल्याला पाहायला मिळते आणि पहिला चेंडू या ठिकाणी नक्कीच टाकण्यासाठी सज्ज गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. सज्ज झाला आहे गोलंदाज. दोन फलंदाज देखील आपल्याला पाहायला मिळते सज्ज झाले आहेत फलंदाजीसाठी. आणि पाहिलं तर पहिल्या बाजूला आपण पाहतोय पहिल्या स्ट्रायकिंगवर कुशल आणि नॉन स्ट्राईकवर आयुष आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज असताना आपण पाहतोय मिस्टर कृशाल. कृशाल याचा पहिला चेंडू. हो, पहिला चेंडू जर पाहिला तर थोडासा खाली टाकला होता, त्यामुळे गली रिजनमध्ये चेंडूला ट्रॅव्हल केलं गेलं. सिंगल रन्स या ठिकाणी घेतलं जात आहे. सिंगलने सुरुवात चांगली केली मी म्हणेन. जिंकण्यासाठी 55 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेलं आहे, परंतु 55 धावांचं लक्ष पूर्ण करत असताना आपण पाहतोय पहिल्या चेंडूची सुरुवात ही एका रन्सने केलेली आपल्याला पाहायला मिळते. यामधील जो संघ नक्की जो जिंकेल तो मात्र फायनलमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. कोणता संघ फायनलमध्ये प्रवेश करणार आहे. 2 बक्षीस आपण पाहतोय, 2 ट्रॉफ्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस फटका तर सजवला आहे. इनफिल्डच्या वरून खेळतोय. चेंडू जाईल नक्कीच लॉंग ऑफ रिजनच्या अगदी डोक्यावरून बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. चौकार 4. इथून जर पाहिलं तर आपण पाहतोय 2 चेंडूचा खेळ झालाय. 5 धावा स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 50 धावांची अजूनही आवश्यकता असेल. चांगली सुरुवात केली मी म्हणेन. खूप चांगल्या पद्धतीने फटका सजवला गेला. पुन्हा एकदा आपण पाहतोय
रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न इथे मात्र कुठेतरी चुकले आहेत. पंचांकडे इथे अपील करतायत पण कॉन्फिडन्स लेवल तेवढी नाही आहे. फक्त जोश पाहायला मिळाला. कॉन्फिडन्स लेवल खूप हाय कमी होती. त्याच्यामुळे जर पाहिलं तर पंच त्या ठिकाणी ओळखतायत. इथून पाहिला जाईल पुढचा चेंडू. पुन्हा एकदा कुशल बॅटवर चेंडू आलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी डीप मध्ये. जोपर्यंत फील्ड करेल सिंगल रन्स या ठिकाणी नक्कीच पुन्हा एकदा घेतला जातोय. आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या 1 ने वाढली जाईल. स्कोर कार्डवर धावसंख्या 6 धावा आतापर्यंत. सहा धावा आपण पाहतोय. धावफलकावर चेंडू क्रमांक जर पाहिलं तर इथून 5वा चेंडू असेल. स्टेप आउट करून मारलाय चेंडूला. इथे मात्र दिशा दिली परंतु क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी इनफिल्ड मध्ये. आपण पाहतोय यावेळेस चेंडू जर पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ झालाय. तनयसाठी एक प्राइज नक्कीच आलंय आयुष संखे यांच्याकडून. प्रत्येक चौकार किंवा षटकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज 201 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. इथून पाहिला तर कुशलच्या बॅट मधून जबरदस्त हाय हँडसम षटकार येतोय. 6 धावा. अप्रतिम फटका पाहायला मिळाला कुशलच्या बॅट मधून. आणि इथून षटकाराने धावसंख्या जर पाहिली तर शेवटच्या चेंडूवर आलाय षटकार आणि धावसंख्या जाते 13 धावा. चेंडूवर कुशल याची जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. ज्या दिशेने चेंडू होता त्याच दिशेने मात्र जागा बनवली आणि एक सुरेख फटका. कारण की डावखुरी हाताचा फलंदाजाला आतापर्यंत जर पाहिलं तर अनुकूल वातावरण आहे आणि त्या वातावरणाचा पुरेपूर उपयोग केलाय मिस्टर कुशल यांनी. आयुषसाठी आता मात्र प्राइज आहे तनय संखे यांच्याकडून. आपण पाहतोय 200 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल प्रत्येक चौकार किंवा प्रत्येक षटकारासाठी. हा प्राइज नक्कीच लावला गेलाय. ओहो इथे मात्र फटका तर सजवलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली ड्रॉप करतोय कॅच. इथून जर पाहिलं तर कॅच ड्रॉप होताना आपल्याला पाहायला मिळाला. खूप मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता आणि धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर आतापर्यंत लागली जाते. पुन्हा एकदा आता मात्र सन्मानदायक चेंडू या ठिकाणी नक्कीच खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि त्याच कारणास्तव जर पाहिलं तर कुशल स्वतःची बॅट इथे थांबवली जाते आणि बॅट थांबल्यानंतर पाहिलं तर रन्स या ठिकाणी येणार नाही. डॉट चेंडू आलाय. खूप चांगला चेंडू मिहिर याचा आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवर जर पाहिलं तर सिंगल रन्स आले परंतु दुसऱ्या चेंडूवर डॉट चेंडू या ठिकाणी घेतला गेलाय. यावेळेस पुन्हा एकदा रिव्हर्स फटका मारण्याचा प्रयत्न होता कुशल याचा परंतु नक्कीच चुकले गेलेत. प्रॉपरली कनेक्ट झाला नाही. जर प्रॉपरली कनेक्ट असता तर नक्कीच हा देखील एक मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला असता.
इथून पाहतोय चेंडूला उडवलंय इनफिल्डच्या वरून पुन्हा एकदा आपण पाहतोय कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण झालंय त्या ठिकाणी चांगले क्षेत्ररक्षण चेंडूला परंतु यावेळेस जर पाहिलं तर तब्बल 1 नाही 2 नाही तर 3 धावा जमवल्या जात आहेत. धावसंख्या स्कोर कार्डवर आतापर्यंत लागली जाते 17 धावा. इस एक रन 18 धावा स्कोर कार्डवर 18 धावा येत आहेत. एकच डॉट केलाय एक सिंगल रन. इथून पाहतोय आपण पुन्हा एकदा कुशल यावेळेस पुन्हा एकदा चेंडूला दिशा दिले पण तो यावेळेस चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूला पकडतोय पण तो हातातनं निसटला जातोय. चेंडू जाईल बाउंड्री लाईन जवळ तोपर्यंत पुन्हा एकदा 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. सेमीफायनलचा मॅच आहे. धावसंख्या स्कोर कार्डवर 21 धावा. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे या षटकातील. इथून पाहतोय पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे. यावेळेस चांगलं क्रिकेट मी म्हणेन फिल्डिंग करणाऱ्या संघाकडून गडी बाद होतोय आणि इथून जर पाहिलं तर आयुषची खेळी या ठिकाणी संपुष्टात येताना आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेसाठी धन्यवाद डीजे. या स्पर्धेसाठी आपण पाहतोय दापोली प्रीमियर लीग साठी खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर जितेंद्र संखे आणि निशांत संखे या दोघांच्या अगदी आयोजनाने ही स्पर्धा आज संपन्न केली जाते. त्याच्यानंतर जर पाहिलं तर या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत जे स्पॉन्सर आहेत कैलासवासी मधुकर संखे यांच्या स्मरणार्थ श्री मयुरेश कुंदन आशिष या तिन्ही भावांकडून आपण पाहतोय मधुकर संखे यांच्याकडून प्रथम क्रमांकाचं व द्वितीय क्रमांकाची जी ट्रॉफी त्याचप्रमाणे उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट क्षेत्ररक्षक मालिकावीर आणि सामनावीरचे आकर्षक चषक जे आहेत ते या तिघांकडून येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचप्रमाणे आपण पाहतोय टेरामाइन स्टोन चे ऑनर्स आपण पाहतोय श्री केतन पिंपळे श्री मेहुल संखे बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्याकडून आपल्याला आर्थिक मदत या ठिकाणी या स्पर्धेसाठी आलेली आहे. त्याचप्रमाणे माननीय श्री वैभव विष्णू संखे साई सिद्धी ट्रेडिंग अँड वैभव एंटरप्राइजेस यांच्याकडून आपण पाहतोय या स्पर्धेसाठी तब्बल 25,000 रुपयाची आर्थिक मदत आलेली आपल्याला पाहायला मिळते. तसेच आपण पाहतोय दापोली प्रीमियर लीगसाठी श्री धीरज राजकुमार संखे सरपंच ग्रामपंचायत मोरेकुरण कौस्तुभ एंटरप्राइजेस प्रॉपरायटर तसेच बिल्डिंग मटेरियल सप्लायर यांच्याकडून आपण पाहतोय आणि त्यानंतर श्री मिकित कांतीलाल पिंपळे मोरेकुरण पालघर यांच्याकडून आपण पाहतोय 25,000 रुपयाची इथे देणगी आपल्यापर्यंत पोहोचली गेलेली आहे. या स्पर्धेसाठी आर्थिक मदत आहे. त्यानंतर आपण पाहतोय आणखीन एक मदत श्री माननीय श्री संतोष हरिश्चंद्र संखे यांच्याकडून आपल्याला या स्पर्धेसाठी आर्थिक मदत 30,000 रुपये ही आलेली आपल्याला पाहायला मिळते. बावीस धावांची अजून 32 धावांची आवश्यकता आहे. 17 चेंडूमध्ये 32 धावा. त्यानंतर आपण आणखीन स्पॉन्सर पाहिलं तर ओमसाई एंटरप्राइजेसची तन्मय गणेश संखे यांच्याकडून 11,111 रुपये या स्पर्धेसाठी आलेले आहेत. तसेच माननीय श्री नीलम मनोहर संखे भावी नगरसेवक यांच्याकडून आपण पाहतोय 11,111 रुपये हे देखील आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. श्री साई गणेश एंटरप्राइजेस व शुभम ट्रेडर्स यांच्याकडून 11,111 रुपये
कुमार शुभम श्याम संखे व श्री श्याम भाऊ संखे यांच्याकडून आपण पाहतोय या स्पर्धेसाठी आर्थिक मदत येताना. तसेच आपण पाहतोय श्री योगेश काशीनाथ संखे साई लिफ्टर बोईसर MIDC दापोलीपाडा यांच्याकडून आपल्याला या स्पर्धेसाठी आर्थिक मदत आलेली आहे. यावेळेसचा चेंडू, हा चेंडू पकडणं खूप महत्त्वाचा होता. चेंडू कॅच होता परंतु कॅच सुटलाय आणि मॅच सुटले की काय असंच मी म्हणेन, कारण की कुशलचा महत्त्वाचा कॅच या ठिकाणी सोडला जातोय. त्यानंतर आपण पाहतोय या ठिकाणी साई कंस्ट्रक्शन प्रोप्रायटर श्री निलेश संखे दादा मोरेकुरण पालघर यांच्याकडून 11,111 रुपयाची आर्थिक मदत आले. जितेंद्र संखे, निशांत संखे, यस आपण पाहतो योगेश काशीनाथ संखे साई लिफ्टर यांच्याकडून आपल्याला पाहिजे आजच्या दिवसाची भोजनाची व्यवस्था आहे ती त्यांच्याकडून आलेली आपल्याला पाहायला मिळते. त्याचनंतर आपण पाहतोय श्री निलेश अनंत संखे यांच्याकडून 7,777 रुपये हे आपल्यापर्यंत नक्कीच आर्थिक मदत आलेली आहे. श्री भावानंद शांताराम संखे अध्यक्ष मारुती मंदिर आनंदाश्रम व नगर गटनेता भाजपा यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते 5,555 रुपयाची आर्थिक मदत आपल्यापर्यंत पोहोचली गेलेली आहे. त्याचप्रमाणे जर पाहिलं तर श्री निलेश संखे भाऊ बोईसर एक्सरे क्लिनिक यांच्याकडून 5,555 रुपयाची आर्थिक मदत आलेली आहे. क्षितिश संखे हे कीपर आहेत आपण पाहतोय आणि त्यांच्याकडून जर जेल टिपला गेला तर तनय संखे यांच्याकडून 1,001 रुपयाचं कॅश प्राइज येईल. नक्कीच आपण दुपारच्या सत्रामध्ये भोजनाची व्यवस्था पहा, भोजनाची व्यवस्था खूप महत्त्वाची असते आणि हीच भोजनाची व्यवस्था आदरणीय माननीय श्री योगेश काशीनाथ संखे भाऊ आपण पाहतोय साई लिफ्टर बोईसर MIDC दापोलीपाडा यांच्याकडून पूर्णपणे शाकाहारी व मांसाहारी उत्तम भोजनाची व्यवस्था त्यांच्याकडून आपल्याला नक्कीच आजच्या दिवसामध्ये आलेली आहे. या ठिकाणी आपण पाहतोय क्षितिश संखे याच्यासाठी कॅश प्राइज आहे 1,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे जर जेल टिपला तर. तनय संखे यांच्याकडून हा प्राइज नक्कीच आपल्याला पाहायला मिळालाय. बघूया हा प्राइज पूर्णपणे घेता येत की नाही. आणि या ठिकाणी आपण पाहतायत आदरणीय योगेश काशीनाथ संखे साहेब या ठिकाणी उपस्थित होत असताना वेलकम सर, आपलं सहर्ष स्वागत आहे. कारण की आज कित्येक जणांचं या ठिकाणी अगदी भोजनाची व्यवस्था यांच्या मार्फत आपल्याला देण्यात आली. खूप चांगलं चविष्ट जेवण आपण पाहिलं. येस कॅमेरा इथे येऊ द्यायचा आहे जरा. मुख्य मंचावर योगेश दादा यांचं आपण सत्कार सन्मान करतोय. खूप चांगलं कार्य त्यांनी केलंय. आजच्या दिवसामध्ये दानशूर व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. रक्षित पाटील यांच्याकडून देखील एक पारितोषिक नक्कीच जाहीर झालंय. कुशलसाठी हा पारितोषिक आहे. चौकार किंवा षटकार जर मारला कुशलने तर 201 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल. आणि मॅचचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत नक्कीच योगेशजी काशीनाथ संखे भाऊ आहेत. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते प्रत्येकाला अगदी मुखावर नाव कोणाचं तर योगेश भाऊ यांचं आपल्याला नेहमीच पाहायला मिळतं आणि त्यांचं वेलकम केलं जात आहे. ज्या ठिकाणी चौकार मारतोय आणि चौकारांशी वेलकम होत आहे. धावसंख्या 4 ने वाढली जाईल. स्कोर कार्डवर धावसंख्या आतापर्यंत लागली जाते ती म्हणजेच 32 धावा. तेरा चेंडू आणि 23 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 13 चेंडू आणि 23 धावा. इथून मात्र पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न होता, स्विच करण्याचा प्रयत्न, परंतु हा चेंडू जर पाहिलं तर लेग बाईटच्या रूपाने पंच या ठिकाणी दर्शवत आहेत. 1 रन्स या ठिकाणी कंप्लीट केले जात आहे. धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र
33 धावा जिंकण्यासाठी अजूनही लक्ष आपल्याला पाहायला मिळतंय. चेंडू शिल्लक आहेत 12 आणि 12 मध्ये 22 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 22 धावा. यष्टीरक्षक आहेत त्यांच्यासाठी नक्कीच प्राइज आहे. जर झेल टिपला तर तनय संखे यांच्याकडून 1001 रुपये तुम्हाला नक्कीच देण्यात येईल. पहिला चेंडू अगदी पायावर आदळलाय आणि ते मात्र पायचित्त होताना आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज बाद होईल. मिस्टर प्रतीक बॅक टू द डगआउटला येतोय. गडी बाद होईल. तुमच्याकडे शिल्लक आहेत 11 आणि 11 मध्ये 22 धावांची आवश्यकता. प्रत्येक चेंडूवर 2 धावा या ठिकाणी येणं गरजेचं असणार आहे. समीकरण आपण पाहतोय 11 मध्ये 22 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज प्रज्योत. यावेळेस पुन्हा एकदा बॅट ठेवले फक्त, कारण की कुशलला जितकी जास्त स्ट्राईक देतील तितकी मात्र आपल्यासाठी चांगलं असणार आहे हेच मात्र दर्शवलंय. आणि कुशलकडे आक्रमकता आहे. कुशल चांगला फटका खेळू शकतोय. याआधी देखील कुशलच्या बॅटमधून आपण षटकार चौकार पाहिल्यात, पण तू थोडंसं संघ अडचणीत असेल कारण की 10 चेंडू शिल्लक आहेत. 10 मध्ये 21 बनवायचे आहेत. 10 चेंडू 21 धावा म्हणजे इथून जर पाहिलं तर 1 ते 2 मोठे फटके येणं खूप गरजेचं असणार आहे. 10 चेंडू आणि 21 धावा. पूर्णपणे फिल्डिंगची या ठिकाणी आढावा घेत असताना कुशल आपल्याला पाहायला मिळतोय. महत्वाचा सामना आहे. जो संघ जिंकेल तो मात्र फायनल मध्ये प्रवेश करेल. इथून दोन्हीही मॅच ऑन असू द्या प्लीज. विनंती असेल, बाहेर आपण गडबड करू नका प्लीज, विनंती असेल. इथून आपण पाहतोय चेंडू शिल्लक आहेत तुमच्याकडे 10 मध्ये 21 धावा बनवायच्या आहेत. इथून मात्र आपण पाहतोय चेंडू टाकला जाईल. कुशलसाठी हा चेंडू असेल महत्वपूर्ण चेंडू. हो, इथे मात्र दिशा दिले क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फुटबॉलचा वापर करतोय. खूप चांगले क्षेत्ररक्षक नक्कीच. मला वाटतं अमित होता त्या ठिकाणी. चांगले अमित वडे आपल्याला पाहायला मिळाला. चांगल्या पद्धतीने जास्त फुटबॉल खेळले असतील म्हणूनच आज फुटवर्कचा वापर करून हा चेंडू या ठिकाणी रोखण्याचा प्रयत्न केला गेला. इथून समीकरण पूर्णपणे आता मात्र चेंज होईल. 9 चेंडू 19 धावा. 9 चेंडू शिल्लक आहेत. 19 धावांची अजूनही आवश्यकता आहेत.
ओहो फटका तर फसलाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज या ठिकाणी झेल टिपला जातोय आणि हा कॅच नाही तर ही मॅच जिंकले असं मी म्हणेन, कारण की कुशल सारखा एक जबरदस्त फलंदाज मैदानाच्या बाहेर पाठवला जातोय. हिट करण्याचा प्रयत्न होता, कारण की संधी या ठिकाणी एकदाच आली आणि ही संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु गडी बाद होतोय, गडी बाद. या ठिकाणी खुश होत आहेत ज्या पद्धतीने आज कॅच पकडला, मी म्हणेन खऱ्या अर्थाने खूप चांगल्या पद्धतीने सुमित संखे याला साथ देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तनय संखे अगदी आपण पाहतोय मॅचचा आढावा घेताना प्रत्येकाला बक्षीस देखील लावलं जातंय. क्षितिज सारख्या अगदी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जर झेल आला तर 1000 रुपये या ठिकाणी ठेवलं गेलंय, परंतु सुमित यांच्यासाठी देखील कॅश प्राइज असू द्या. पाहायला मिळेल पुन्हा एकदा चेंडू, फुलटा चेंडू या ठिकाणी खेळलाय, परंतु यावेळेस क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचला गेला. आपण पाहतोय चांगले क्षेत्ररक्षण, लगेचच फेकी केले तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी जमवल्या जातील. दुहेरी धावेने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर धावसंख्या आतापर्यंत लागली जाते 38 धावा. जिंकण्यासाठी अजूनही जर पाहिलं तर या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहेत, म्हणजे 7 चेंडू आणि 7 मध्ये 17 बनवायचे आहेत. 7 मध्ये 17, 7 चेंडू 17 धावांची आवश्यकता आहे. हिट केलाय आणि हिट एवढा परफेक्ट आहे की सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन थांबला जातोय. लॉंग एरिया, लॉंग डिस्टन्स होता आणि त्याच कारणास्तव जर पाहिलं तर हा लॉंग डिस्टन्स या ठिकाणी पूर्णपणे बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊ शकला नाही. दीपेशचं चांगलं प्रयत्न होतं, परंतु या प्रयत्नाने यश आलं नाही आणि कुठेतरी मरेन मी नशिबाने साथ दिलेली नाही आहे आणि विकेट मिळतोय. आता मात्र 6 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. प्रज्योतने गोलंदाजी केली, 5 धावा दिल्या आणि 3 गडी देखील बाद केलेत. खूप चांगली गोलंदाजी. अगदी आज सपोर्ट राहिलाय क्षितिजला तनय संख्येचा, परंतु बघूया कशा पद्धतीने हा सपोर्ट आज आपण पाहतोय. 6 मध्ये 17 ची आवश्यकता. फटका तर आलाय, परंतु फक्त आणि फक्त एकच धाव येईल. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय, थोडंसं खराब पैकी आणि इथून जर पाहिलं तर नक्कीच 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावा कंप्लीट होत आहेत. आता मात्र 15 धावांची आवश्यकता आहे. उर्वरित चेंडू 5 मध्ये 15 धावांची आवश्यकता. 5 चेंडू आणि 15 धावा.
5 मध्ये 15 हवे आहेत. इथून पाहतोय फलंदाज मिस्टर निखिल. फटका तर सजवला. इथे मात्र चेंडू वन बाउन्स. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, चेंडूला पकडतोय तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी घेतल्या जातील का? येस, नो डाऊट 2 धावा घेत आहेत. आता मात्र आपण पाहतोय 4 चेंडू आणि 4 चेंडू मध्ये 13 धावांची आवश्यकता आहे. 4 मध्ये 13 बनवायचे आहेत. एका बाजूला क्षितिज संख्या आपल्याला पाहायला मिळतोय, तर दुसऱ्या बाजूला निखिल आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस पुन्हा एकदा फिरून मारण्याचा प्रयत्न होता. एक धाव तर कंप्लीट केले. यावेळेस दुसरी धाव येईल का? आणि 2 धावा या ठिकाणी अमित त्या ठिकाणी होते, अमित वडे. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु 2 धावा आणखीन मिळतील. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत तुमच्याकडे 3 आणि 3 मध्ये 11 धावांची आवश्यकता. 3 मध्ये 11. नक्कीच मी म्हणेन ज्या पद्धतीने 4 मिसफिल्ड झाल्या होत्या, या 4 मिसफिल्ड मध्ये एकंदरीत 20 ते 25 धावा ज्या होत्या त्या मिसफिल्डच्या जोरावर आपल्याला एक्स्ट्राच्या रूपाने पाहायला मिळाल्या. आणि याच धावा ज्या आहेत त्या कुठेतरी महाग पडतायत मी म्हणेन. 3 चेंडू शिल्लक आहे आणि आपण पाहतोय 3 मध्ये 11ची आवश्यकता. यावेळेस चेंडू वाईटचा इशारा आलाय. 3 मध्ये 10 धावांची आवश्यकता आहे. वाईट लाईन आपण पाहिली गेली. शफल झाल्यानंतर देखील आपण एक्स्ट्रा वाईट लाईन जी पाहतोय ती वाईट लाईनच्या बाहेर जाणारा हा चेंडू पाहायला मिळाला. आणि त्याच कारणास्तव जर पाहिलं तर एक्स्ट्राच्या रूपाने ही रन्स कंप्लीट होताना धावसंख्या 1 ने. आता मात्र 3 चेंडू आणि 10 धावा. 3 मध्ये 10 बनवायचे आहेत. फटका इथे मात्र प्रॉपरली नाही आहे. बॅट पर्यंत मिस टायमिंग लागतोय. 1 धाव पूर्ण केले. दुसऱ्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंतच्या चेंडूवर जर पाहिलं तर दुहेरी धाव येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथून जर पाहिलं तर अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 मध्ये 9 धावांची 8 धावांची आवश्यकता आहे. दोन मध्ये 8 धावा बनवायच्या आहेत. इथून आपण पाहतोय 2 चेंडू आणि आता मात्र 8 धावांची आवश्यकता आहे. नक्कीच करो या मरो मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय. डू ऑर डाय मॅच पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे व तू यावेळेस देखील हिरो बनेल का? 2 मध्ये 8. फटका तर आला आहे. इथे मात्र चेंडू जाईल निघून बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या चेंडूवर चौकार येते. आता मात्र 1 मध्ये 4 ही परिस्थिती निर्माण झाले. 1 चेंडू आणि 4 धावा. पाहिलं तर मागची मॅच देखील अशीच आली होती. मागच्या मॅच वर प्रज्योतने जो हिट केला होता षटकारासाठी, आता मात्र यावेळेस निखिल असणार आहे. बघूया निखिलचं हिट खूप महत्वाचं असणार आहे. परंतु दुसऱ्या बाजूला आपण पाहतो क्षितिजकडे देखील लक्ष द्यावं लागेल. तनय यांच्या अपेक्षा आहेत जर हा चेंडू विकेट काढला तर 501 रुपयाचं कॅश प्राइज देईल. इथून पाहतोय पुन्हा एकदा सामना 1 चेंडू आणि 4 धावांवर येताना आपल्याला पाहायला मिळतोय. 1 चेंडू आणि 4 धावा. 1 चेंडू आणि 4 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत.
चला मॅच लगेच स्टार्ट करा प्लीज. यानंतर आपल्याला अजूनही 2 सामने खेळवायचे आहेत. एक चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे. इथून खूप महत्वाची मॅच आहे. या 4 धावा जर जमवल्या तर निखिल ठरेल हिरो. आणि निखिलने खूप चांगल्या पद्धतीने प्रयत्न केले, चांगली बॅटिंग केली. इथून सर्व विसरून हा चेंडू महत्वाचा आहे. तर दुसऱ्या बाजूला क्षितिज आपल्याला पाहायला मिळेल, ज्याला धावा डिपेंड्स करण्यासाठी नक्कीच गोलंदाजी ट्रॅकवर बोलवलंय. 1 चेंडू आणि 4 धावा या रोखायच्या आहेत त्याला. 1 मध्ये 4. फुलटॉस चेंडू. यावेळेस चेंडू जर पाहिलं तर अगदी क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून जातोय आणि निखिल ठरतोय यावेळेसचा हिरो. जबरदस्त बॅटिंग आणि या ठिकाणी जर पाहिलं तर सामना जिंकला जातोय. अप्रतिम मॅच आपल्याला पाहायला मिळेल. खराब क्षेत्ररक्षण आणि खराब क्षेत्ररक्षकाच्या या बळावर जर पाहिले तर ही मॅच इथे जिंकली जाते.